नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हसकर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. जून 1978 मध्ये शाळा सुरू झाल्या. पुस्तकं, वह्या, नवीन कपडे कशाचीच ददात नव्हती. काही काळापुरतं तरी स्वकमाईचं तेज अंगावर आणि मनात ओसंडून वाहत होतं. यावर्षी इयत्ता 9वीचा अभ्यास. भूमिती थोडी अवघड जायची. प्रमेय आणि सिद्धता यावर जास्त लक्ष देणं आवश्यक होतं. शाळा सुरू झाली आणि नियोजनपूर्वक अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीपासून अभ्यास केल्यावर शेवटी ताण येत नाही असा अनुभव होताच. पण रात्री घरात अभ्यासाची म्हणावी तशी सुविधा नव्हती. 3 शेळ्या, 4 करडं, 6 कोंबड्या या कुटुंब सदस्यांसह 9 जणांना सामावून घेईल आणि मला अभ्यासाला वेगळी जागा मिळेल असं घर नव्हतं. रात्री झोपताना मोठी कसरत असायची. बऱ्याचदा शेळ्यांच्या मूत्रविसर्जनाच्या वेळेचं गणित चुकलं तर आमचं पोरांचं हंथरूण आणि गुडघ्यापासून खाली पायांनी सचैल स्नान उरकलेलं असायचं. अद्याप घरात विद्युल्लता प्रवेशलेली नसल्यानं रात्री घासलेटच्या तेजावरच सारे व्यवहार उरकावे लागत. चिमणीचा प्रकाश अंधार दूर करी. इवलासा जीव जीवाच्या आकांतानं तेवत राही. जमिनीवर मांडी घालून बसायचो. समोरच विदभर उंचीची चिमणी असायची. पुस्तक जमिनीवर ठेवूनच वाचावं लागे, अन्यथा पुस्तकाचाच अंधार पुस्तकावर पडे. वाचताना मान खाली घातल्यामुळे कमरेला कळ लागायची. उंचावर चिमणी ठेवण्याचं काही व्यवहार्य साधन घरात नव्हतं आणि माझ्या दृष्टीनं सर्वात मोठी अडचण ही होती की चिमणी जमिनीवर ठेवल्यानं ज्योतीचा प्रकाश थेट माझ्या डोळ्यांवर यायचा. त्यामुळे डोळ्यांच्या बाहुलीवर ताण पडायचा व शरीरधर्म ज्योतीपासून नजर बाजूला घ्यायला भाग पाडायचा. डोळ्यांच्या उंचीच्या वर एखाद्या डब्यावर चिमणी ठेवायचा प्रयत्न केला तर पुस्तकातल्या धड्यांवर अगदी अंधुक उजेड पडायचा. मग अक्षरं वाचता यायची नाहीत. यावर मी एक उपाय शोधला. जुन्या वहीच्या जाड कव्हरचा अर्धगोल करून तो दोऱ्याच्या साहाय्यानं कपाळी बांधून डोक्याला फिट्ट केला. डोळ्यांच्या वर बांधलेला अर्धगोल कव्हर त्याच्या आकारामुळे माझ्या डोळ्यांचं ज्योतीपासून संरक्षण करू लागला. ज्योतीचा प्रकाश मांडीवरच्या पुस्तकावर पडायचा, पण अर्धगोल कागदी कव्हरमुळे मला ज्योत दिसायची नाही. यामुळे माझा अभ्यासाचा वेळ वाढला. अभ्यास करायचा, पण घरात अनंत अडचणी. घरात दिवा बराच वेळ तेवत राहिल्यानं शेळ्या जाग्याच राहायच्या. त्या मध्येच उठायच्या. कधी भोरकडीला ताण देऊन बॅ बॅ करायच्या. मग आई मला सुचवायची, भाऊ आता दिवा मालव, पहाटे लवकर उठ, मग अभ्यास कर. पण पहाटेच्या समस्या वेगळ्याच असायच्या. पहाटे बाई लवकर उठायची. शेळ्या सोडणं, अंगण झाडणं, मोरीत भांडी घासणं, 6 भावंडांपैकी कोणाची तरी सारखी चुळबुळ सुरू असणं, आईच्या चुलीजवळील हालचाली यामुळे एकाग्रता व्हायची नाही. मग अभ्यास कसा होणार? त्यातच श्रावण महिना सुरू झाला. सगळा आसमंत भक्तिरसात न्हाऊन निघाला. गावोगावच्या मंदिरात आणि घरोघरी हरिविजय, पांडव प्रताप, रामविजय, नवनाथ कथासार, शिवलीलामृत या पोथ्यांचं वाचन आणि श्रवण सुरू झालं. गावातील ज्येष्ठ स्त्री पुरुष भक्तिभावानं पोथी श्रवण करत. बाईनं दादाकडे रामविजय पोथी घरी लावण्याचा आग्रह धरला, पण निरूपण करणाऱ्या बुवांची वानवा होती. मग बाईनं मलाच त्या जागी बसवलं आणि म्हणाली, तुला जेवढं समजेल तेवढं तुझ्या भाषेत आम्हाला पोथीतल्या ओव्यांचा अर्थ समजून सांग. ब्राह्मण बोलवून पोथी लावावी अशी काही आपली परिस्थिती नाही. बाईच्या आग्रहाचा मान राखून मी पोथी सांगायला सुरुवात केली. मळ्यामधील आध्यात्मिक भक्तिरसात स्वारस्य असलेली बुजुर्ग ज्येष्ठ मंडळी श्रवणानंद घेऊ लागली. मी माझ्या बौद्धिक कौतीप्रमाणे ओवी वाचून निरूपण करू लागलो. रामायणातील दशरथ, कौसल्या, कैकई, राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न, हनुमान, अंगद, वाली, सुग्रीव, जांबुवंत, रावण, विभीषण, कुंभकर्ण, इंद्रजित यांची पात्र मी माझ्या बौद्धिक मकदुरानुसार श्रोत्यांसमोर उभी केली. अयोध्या, दंडकारण्य, शरयू, जटायू, किशिकंदा, पंपा सरोवर, रामसेतू, अशोकवन, लंका ही तत्कालीन स्थळं ओघवत्या वाणीनं हुबेहूब साकारली. बाईच्या सकारात्मक व आश्वासक प्रतिसादानं माझी वाणी दिवसेंदिवस अधिक प्रासादिक व ओघवती होऊन गेली. शेवटच्या दिवशी सत्यनारायण पूजा करून पोथीची समाप्ती केली.
दादांनी मला त्या दिवशी नवे कपडे आणले. एखाद्या ब्राह्मणाचा करावा तसा माझा सन्मान केला. मलाही आनंद झाला. शाळा व्यवस्थित सुरू होती. 9वीची वार्षिक परीक्षा झाली आणि सुट्या लागल्या. या वर्षी मी गावात सुरू असलेल्या निळवंडे धरणाच्या पाटावर कामाला जायचं ठरवलं. दिवसाला 5 रुपये रोज होता. गावातल्या गावात काम होतं. घरातून टिकाव, फावडं, पहार नेण्याची गरज नव्हती. जेवणाचं पेंडकं नेलं की काम भागे. बाबासाहेब तथा BM गुंजाळ आणि काकड यांनी एकत्रितरित्या पाटाच्या मातीकामाचं कंत्राट घेतलेलं होतं. कामावर अजूनही बरेच मजूर होते. त्या काळी पाटाच्या कामावर जेमतेम मशिनरी होती. सगळं काम मजुरांच्या श्रमशक्तीवर निर्भर होतं. आम्ही 3 आठवडे काम केलं. मिळालेल्या मजुरीतून कपडे लत्ते आणि 10वीसाठी आवश्यक शैक्षणिक गोष्टी खरेदी केल्या. एकंदरीत घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण कडेला जाईल की नाही याची शाश्वती नव्हती. त्यातच घरात बऱ्याचदा कलह असायचा. अशाच एका संध्याकाळी बाई आणि दादा विड्यांचं काम संपवून घरी आले. आई घरीच होती. मी पण पाटाच्या कामावरून घरी परतलो होतो. मागच्या साली उन्हाळ्यात केलेल्या कामापेक्षा या वर्षीच्या पाटाच्या कामामध्ये मला शारीरिक कष्ट कमी होत होते. आम्ही चौघंही आपापली दिवसभराची कामं संपवून घरी गोळा झालो होतो. एवढ्यात आई आणि बाईमध्ये वाद सुरू झाला. बाईनं विडी कारखान्यात शेजारच्या महिला कामगाराच्या विड्या वळवून दिल्या होत्या. त्याच्या मजुरीचे पैसे बाईला मिळाले होते, पण आईच्या पिशवीपर्यंत पोहोचले नव्हते. तेव्हा आई तिला रागानं म्हणाली, "जा बाई, तू परस्पर विड्या बांधती. माझा लेक इकडे हाडाची काड करतोय आणि तू तिकडे झाकडाला करतीस. तुला जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटली पाहिजे." आपली लाज काढली याचा बाईला खूप राग आला. ती तिरमिरीत करवादली, "माझ्या कष्टाचे पैसे आहेत ते. तुझी पिशवी भरते म्हणजे तू तुझ्या भावांच्या मड्यावर वतायला मोकळी. आयुष्यभर तुझ्या लेकानं कष्ट केलं आणि तुझ्या भावाचं घर भरलं. वादारीत तुझं सगळं आयुष्य गेलं आणि माझ्या नवऱ्यानं माझ्या संसारासाठी हाडाची काडं केली नाहीत तर तुझ्या भावांसाठी केलीत." आपल्या माहेराचा उद्धार झाल्यावर आईनंही उपणाला सुरुवात केली. "लय बोलायला लागली का तू? तुझं वान गाईचं आणि शिंग म्हशीची. माझे भाऊ होते म्हणून तुझा नवरा पाहिला, नाहीतर वादळात ही वात कधीच इजली असती." वणवा भडकायला लागला होता. कोणीच माघार घेईना. दोघींनीही भांडणाचं भरपूर भुसं पांगवलं. मी आणि दादा गपगुमान ऐकत होतो. दोघी हातातली कामं सांभाळून जिव्हाशस्त्र एकमेकींवर परिचित होत्या. एवढ्यात दादा दातांवर दात आदळीत दातखड्या खात उठले. "मीच माझ्या जीवाचं बरवाईट करतो," असं म्हणत घराबाहेर पडले. दिवे लागणीची वेळ झाली होती. दादा बाहेर पडल्यावर फक्त तेवढ्या क्षणच आई आणि बाईमध्ये युद्धविराम झाला. त्यानंतर नव्या जोमानं पुन्हा वागयुद्ध सुरू झालं. एवढ्यात घराच्या पश्चिमेकडील रुमालाच्या विहिरीवरून माणसांचा आरोड ऐकू आला. 2-3 बाई माणसं मोठमोठ्याने ओरडत कोणाला तरी हाका मारित होत्या. तो आवाज ऐकल्यावर आम्ही तिघही स्तब्ध झालो. आई भांडण थांबवून मला म्हणाली, "भाऊ पळ, तुझ्या बापानं जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं वाटतं. त्यानं इरीत उडी मारली काय नू?" आईचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच मी अंगातली सगळी शक्ती पायात एकवटून घराच्या मागच्या लांगीनं विहिरीकडे पळालो. समोरून त्याच वाटेनं 2 बैल आणि त्यांचा मालक एका पाठोपाठ येत होते, कारण ती एकट्याने चालायची सिंगल वाट होती. समोर आलेल्या अडथळ्याला न जुमानता बैलाच्या मोहरकीला हातानं झिडकारून मी लांगी शेजारच्या ओल्या दंडातून पळत सुटलो. नेहमीचाच पायाखालचा रस्ता माझ्याच्यानं संपता संपेना. जीवाच्या आकांतानं "दादा दादा" असा टाहो फोडत मी विहिरीजवळ गेलो. मनातल्या वादळाशी स्पर्धा करीतच मी विहिरीवर धडकलो. विहिरीच्या थारोळ्यातील मोटारीच्या पायपाला धरून मी विहिरीत डोकावलो आणि हबकलोच. कुणीतरी विहिरीत नक्कीच पडलं होतं. विहिरीच्या एका कडेला मानवी आकृती दिसत होती, पण ते दादा नव्हते. हे मी खात्रीने ओळखलं, कारण दादा सदरा आणि धोतर घालायचे. विहिरीत पडलेला पुरुष खाकी चड्डीधारी होता. विहिरीतील व्यक्ती दादा नसावेत या अर्धसमजुतीनं सुद्धा माझ्या जीवात जीव आला. मग मी सभोवार बघितलं. एवढा वेळ विहिरीवर मी वगळता कुणीच नसावं अशा समजुतीत होतो. नंतर भानावर आलो. वरच्या थारोळ्यात नवल्यांचा अण्णासाहेब, मच्छिंद्र, अजून एक प्रौढ बाप्या आणि धोंडाई होती. खाली विहिरीत पडलेली व्यक्ती म्हणजे माझ्याच वयाचा बाळू चव्हाण होता. धोंडाईच्या रांजणगाव देशमुखाच्या नणदेचा बाळू. हायस्कूलच्या शिक्षणासाठी मामाच्या घरी आला होता. संध्याकाळी विहिरीवरची मोटार चालू करताना त्यानं एका हातानं उसाचं टिपरू तोंडात धरलेलं आणि दुसऱ्या हातानं वायरला हात लावला. मोटारीचं बटन दाबल्याबरोबर वायरमधील तारांना स्पर्श होऊन त्याला शॉक बसला आणि तो 9 पुरुष विहिरीत कोसळला.
विहिरीत 3-4 फूट पाणी होतं. याशिवाय विहिरीतील गाळ एका बाजूला गोळा करून त्याचा ढीग लावून ठेवला होता. बाळू दोन्ही समोरासमोरील मोटारींच्या आडव्या लाकडी बल्ल्यांमधून सरळ गाळ्याच्या ढिगावर आदळला. एक हात गाळ्यावर पडल्यानं त्याचा हात फ्रॅक्चर झाला आणि पाठीला जोराचा मुकामार लागला होता. पण तो वाचला. आपला बाप विहिरीत नाही याची खात्री झाल्यावर मला कोण आनंद झाला. बाळू चव्हाणला कोण, कसं, कधी विहिरीतून वर काढणार याचा विचारही माझ्या मनाला स्पर्शू न देता मी आईला दादा विहिरीत पडला नाही ही आनंदाची बातमी सांगायला घाईघाईनं घराकडे निघालो. 1979च्या जूनमध्ये 10वीची शाळा सुरू झाली. महत्त्वाचं वर्ष. काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं. गबांदे सर, फटांगरे सरांनी पहिल्या महिन्यापासून मुलांना रात्रीच्या अभ्यासासाठी चंदनापुरी गावात मुक्कामाला यायचा आग्रह धरला आणि तो तडीलाही नेला. मी वर्गातील काही मित्रांसह मारुती मंदिरासमोरच्या गल्लीतील एका खोलीत राहू लागलो. झोळ्यावरून रोज डबा यायचा. शेजारच्या राधा मावशीनं पुत्रवत प्रेम केलं. गबांदे आणि फटांगरे सरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जितकं देता येईल तितकं विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न केला. पावसाळी क्रीडा स्पर्धा संपल्यावर त्यांनी स्वतःच्या परिश्रमाची परीक्षा घेतली. विद्यालयाच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात डल बॅच म्हणून आमचा लौकिक होता. क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका पातळीवर मिळवलेल्या घवघवीत यशामुळे नकोशा लौकिकाचा कृष्णवर्ण धुसर होऊ लागला. क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजयी संघाचा मी संघनायक होतो. मुलं आणि मुलींच्या दोन्ही संघाचा सराव फटांगरे सर एकत्रित घ्यायचे. त्यामुळे वर्गात एकजिन्सीपणा आलेला होता. मुलींच्या विजयी संघात 7वीतील एक शेलट्या बांध्याची, गोरीपान देखणी आणि अतिशय चपळ हालचालींनी 7 मिनिटं संघाचा बचाव करणारी मुलगी सामील झाली होती. खो खोमध्ये बचाव सत्रात पहिल्या तिघींमध्ये ती पळायला सुटायची. प्रतिस्पर्धी संघ तिच्या चवळीच्या शेंगेसारख्या शरीरयष्टीकडे बघून तिचा पाठलाग करायचा, पण पहिल्याच मिनिटात ही शेंग काट टाकलेल्या चपळ नागिणीचं रूप धारण करायची. प्रतिस्पर्धी संघ उठाबशा काढून काढून थकून जायचा, पण ती थकायची नाही. मग मध्येच हिचा नाद सोडून दुसऱ्या खेळाडूला पकडायचा प्रयत्न सुरू व्हायचा. पण काही सेकंदाची विश्रांती मिळाली की ही पुन्हा प्रतिस्पर्धी संघात घुसायची आणि तिला बाद करण्याचं आमिष दाखवायची. तोपर्यंत विरुद्ध संघातील साऱ्या खेळाडूंनी मेटं टेकवलेलं असायचं. बऱ्याचदा तिनं स्वतःहून बाद करून घेतलं तरच ती बाद व्हायची. अन्यथा तिच्या शास्त्रशुद्ध बचावापुढं कोणाचीच मात्रा चालायची नाही. अशा अलौकिक खेळाडूचा वर्ग आमच्या वर्गाच्या आधीच्या खोलीत होता. 7वीचा वर्ग ओलांडूनच 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात घुसावं लागे. तारुण्य सुलभ पण नेमक्या न कळणाऱ्या भावनांमुळे या मुलीविषयी अकारण ओढ वाटू लागली होती. प्रेम नावाचं फॅड अजून आमच्यापर्यंत आलेलं नव्हतं. मात्र मुलींविषयी अचानक ओढ, जिव्हाळा वाटायला सुरुवात झाली होती. तथापि ही ओढ खूबसूरत चेहऱ्यापुरतीच मर्यादित होती. नजरेचा केंद्रबिंदू आकर्षक चेहराच होता. तो अद्याप खालच्या दिशेनं उराकडं सरकला नव्हता. 7वीचा वर्ग ओलांडताना माझं लक्ष अगदी सहज दरवाजातून ती बसलेल्या बेंचकडे जायचं. दिवसातून 2 मधल्या सुट्ट्यांमध्ये परत वर्गात बसताना ती हमखास नजरेत भरे. हळूहळू तिला न्याहाळण्याचा खेळच सुरू झाला. त्या बिचारीला या हालचालींचा मागमूस नसायचा. मुक्यामुक्यानंच आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होता. या कानाचा त्या कानाला पत्ता नव्हता. बघणं व्हायचं पण नेत्रपल्लवी नसायची. माझ्या मनातील भावनांच्या खेळाचा हा अतिशय कठीण पेच कुणाकडं व्यक्त करण्याची सोय नव्हती. सारीच घुसमट. एखाद्या दिवशी ती वर्गात दिसली नाही तर मनाची घालमेल व्हायची. उगाचच उदास वाटायचं. करमायचं नाही. कशात मन रमायचं नाही. आपली गरिबी विसरून या नवीन संकटात पडल्यासारखं व्हायचं. पण ही दुखरी जखम हवी हवीशी वाटणारी होती. माझ्या मनीच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाच मार्ग नव्हता. मनात ठसलेली हलाखीची आर्थिक परिस्थिती या मोहाच्या क्षणांपासून मला दूर दूर नेत होती. बुद्धीनं विचार केला की मुली शोधणं, न्याहाळणं तुझं काम नाही. तुझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत याचं भान यायचं. पण कधी कधी मन बुद्धीवर मात करायचं. ती दिसली नाही की मग जीव कासा विसवायचा. या मनाच्या द्वंद्व युद्धात मन थकून जायचं. मती कुंठित व्हायची. भरले समुद्र सरिता चहूंकडे, परी बापियासी कोरडे. काजे मेघोनी थेंबुटा पडे, तै पाणी की तया. या ज्ञानदेवांच्या ओवीप्रमाणे समुद्र, नद्या, जलाशयात तुडुंब भरलेल्या पाण्याचा चातकाला काहीच उपयोग नसतो.
कारण तो फक्त पडणाऱ्या पावसाचे थेंब प्राशन करूनच आपली तृष्णा भागवतो. तसं मी शाळेत असणाऱ्या इतर मुलींकडे लक्ष देण्याचं कारणच नव्हतं. कोळ्याने विणलेल्या जाळ्यात कोळीच अडकावा तसा माझा जीव खेळत असलेल्या खेळाच्या डावात मी अडकून पडायला सुरुवात झाली होती. फटांगरे सर, गवांदे सर फक्त मलाच शिकवण्यासाठी वर्गात येत आहेत असा भास व्हायचा. कर्तव्याला वाहून घेतलेले, विद्यार्थ्यांवर आतोनात प्रेम करणारे ध्येयनिष्ठ शिक्षक यानंतर माझ्या आयुष्यात आले नाहीत. गवांदे सर फक्त गणित, विज्ञानच नव्हे तर नैतिकतेचे आणि संस्काराचे उत्तम पाठ आम्हाला द्यायचे. त्यामुळे सर्व वर्गाची जडणघडण नीट झाली. श्रावणातील 3ऱ्या सोमवारी आमची सगळ्याच हायस्कूलची सहल खांडगावच्या खांडेश्वराच्या यात्रेसाठी निघाली. सहलीचा मार्ग आमच्या गावावरूनच जायचा, म्हणून सहल झोळ्यात आल्यावर मी सर्व शिक्षकांना माझ्या घरी चहासाठी येण्याचा आग्रह धरला. सर्व शिक्षकांना माझ्या अर्ध्या थापट्या कौलाच्या अन अर्ध्या पत्र्याच्या छताच्या घरी घेऊन आलो. रिमझिम पाऊस सुरू असल्यानं चंद्रमोळी घर काही ठिकाणी ठिपकत होतं. घराच्या भिंतींनी ओलाव्याचा साधाळा धरला होता. काही गोणपाटांवर तर काही हंतरलेल्या गोधडीवर सगळे शिक्षक बसले. घरात कशीबशी वाचलेली एकच कपबशी होती. चहा भरून ती एका शिक्षकाला दिली की त्यांचा चहा पिऊन झाल्यावर ती आत नेऊन पाण्यात विसळायची आणि मग दुसऱ्या शिक्षकाला पुन्हा चहानं भरून द्यायची. यात बराच वेळ जाऊ लागला. वेळेचं गणित लक्षात घेऊन घुले सर मला म्हणाले, नाना, आम्हाला कपबशीतला गरम चहा नाही पिता येत. तू थाळ्यात नाहीतर पितळीत आम्हाला चहा दे. त्यांनी मोठ्या धर्मसंकटातून माझी सुटका केली. आईनं पटापटा पितळीच्या पितळीत चहा ओतला. मी तो सगळ्यांना नेऊन दिला. 10 मिनिटात सारा चहापाणी आवरून सगळे गुरुजन रस्त्याला लागले सुद्धा. पण कुठल्याही शिक्षकानं आपल्या शिष्याच्या परिस्थितीची अवहेलना मात्र केली नाही. बोल बोल करता करता दिवाळी येऊन गेली. सुट्टी संपून पुन्हा शाळा सुरू झाली. दिवाळीचा एक दिवस वगळता मी चंदनापुरीची खोली सोडलीच नाही. यावर्षी रब्बी हंगाम चांगला बहरात आला होता. विहिरींना पाणी मुबलक उतरलं होतं. दादांनी काळ्या वावरात सोनालिका वाणाचा गहू पेरला होता. थंडीच्या चांगल्या हवामानामुळे गव्हाची वाढ गुडघ्यापर्यंत झाली होती. एक दिवस सकाळच्या डब्यासोबत मळ्यातील मुलींबरोबर दादांनी मला संध्याकाळी घरी येण्याचा निरोप पाठवला. बारीच्या विहिरीवर रात्री दादा दोन्ही मोटारींचं पाणी काळ्या वावरातील गव्हाला भरणार होते. एका पाण्यावर दादा आणि दुसऱ्या पाण्यावर मला ठेवायचं दादांच्या मनात होतं. एकाच रात्रीचा प्रश्न होता. मी गवांदे सरांना याची कल्पना दिली आणि रात्री घरी गेलो. जेवण झाल्यावर दादा, मी, आई तिघही विहिरीवर आलो. शेणाचा गरगोट पाईपात ओतून दोन्ही मोटारी चालू केल्या. दोन्ही मोटारींचं पाणी एकाच लांगेत घेऊन वावरात गेल्यावर त्याचे 2 भाग केले. हातात कंदील घेऊन दादा गव्हाच्या एका पाडग्यावर तर मी दुसऱ्या पाडग्यावर हातबाऱ्यानं गव्हाच्या शेताला पाणी भरू लागलो. आई थारोळ्याजवळच्या धावेवर गोधडी लपेटून बसली. दादा आणि मी व्यवस्थित पाणी देत होतो. अर्धा चंद्र डोक्यावर होता. वाफ्याच्या कडेला शेवटी पाणी गेलं की चंद्राचा प्रकाश पाण्यात चमकायचा. पण उसनं घेतलेलं अवसान अटीतटीच्या कामाचं नाही, तसं परप्रकाशी चंद्राच्या तेजाचा फार उपयोग व्हायचा नाही. गुडघाभर वाढलेल्या गव्हात पाणी कडेला पोहोचलं की नाही याची खातरजमा करण्यासाठी वाफ्याच्या शेवटच्या वरंब्यापर्यंत हेलपाटा मारावाच लागायचा. वाफ्यात पुरेसं पाणी साठल्याची खात्री झाली की चालू वाफ्याचं बार बंद करून दुसरा वाफा भरायला सुरुवात करायची. असा सगळा क्रम व्यवस्थित पार पडत होता. दादांचं आणि माझं एक एक पाडगं भिजून झालं. पाणी पुढच्या पाडग्यांकडे वळवलं. तेही अर्ध अधिक भिजवून झालं. मी एक वाफा भिजल्याची खात्री केली. मग दंडात आलो. भिजलेल्या वाफ्याचं दार ओणवा होऊन एक पाय वाफ्यात आणि एक पाय वाहत्या दंडात ठेवून हातानं चिखल लावून बंद करत होतो. माझे दोन्ही हात पाण्यातील चिखल ओढण्यात गुंतले होते. इतक्यात माझ्या उजव्या पायाला घोट्याच्या वर कशानं तरी विळखा मारल्याचा भास झाला. मी चिखलानं भरलेल्या उजव्या हातानंच त्या सरपटणाऱ्या प्राण्याला लांब फेकलं. तेवढ्या वेळात त्यानं माझ्या पोटरीच्या खाली हलकासा चावा घेतला. अंधुक अंधारात मला तो प्राणी नेमका काय आहे हे लक्षात आलं नाही. मी मोठ्याने ओरडलो. दादा शेजारच्या पाडगावरच होते. ते कंदील घेऊन तातडीनं जवळ आले. मी वाहत्या पाण्यात हात विसळले. पाण्यात पाय असल्यानं कंदिलाच्या प्रकाशात दंशातून रक्त आल्याचं दिसलं नाही, पण दंशाचा व्रण मात्र स्पष्टपणे दिसत होता. दादांनी आईला ओरडून दोन्ही मोटारी बंद करायला सांगितल्या. लगबगीनं आईनं त्या बंद केल्या आणि पाण्याच्या दंडाच्या बाजूनं काळ्या वावरात येऊन ठेपली.
दादांनी तिला भाऊला पान लागल्याचं सांगितलं. तिच्या डोळ्यातून आसवांची धार लागली. शेतात दंडात असणाऱ्या पाण्याच्या आटीनं येणाऱ्या पाण्याची व्यवस्था लावून आम्ही तिघही घरी परतलो. आईनं मला दिव्याजवळ जायला मनाई केली. आमचा कोलाहल ऐकून जागसूद निजलेली बाई बाहेर ओट्यावर आली. तोपर्यंत घरातला सगळा पोरवडा जागा झाला. त्यातल्या जाणत्या सुंदरला आणि रजनीला अण्णाला साप चावल्याचं समजलं. आपला भाऊ आता मरणार या कल्पनेनं दोघींनी भोकाड पसरलं. बाईनं घरातील मळूबाईचा अंगारा माझ्या कपाळाला लावला. इतक्यात आईनं घरातून हिरवी मिरची आणून मला खायला दिली. ती तिखट लागल्याचं आईला सांगितल्यावर तिनं मळूबाई वाचेव ग माझ्या नाताला असा धावा केला. आरडाओरडा ऐकून मळ्यात जागे असलेले भाऊ बंदही गोळा झाले. त्यातील एकानं माझ्या कानाला चिमटा घेतल्यानं मी मोठ्याने ओरडलो. तेव्हा घाबरायचं कारण नाही, जनावर विषारी नाही असा निर्वाळा त्यानं तिथल्या तिथं देऊन टाकला. मी प्यायला पाणी मागितलं, पण पाणी पिण्यास मज्जाव करण्यात आला. घटकाभर कोणालाच काही सुचेना. तरीही तेवढ्या रात्री चंदनापुरीला मळूबाईच्या देवळात जाण्याचा निर्णय झाला. शेजारचा माझ्याच वयाचा चुलत भाऊ 9वीत शिकणारा अण्णासाहेब आणि मी दोघंही देवीकडे निघालो. एवढ्यात चंदनापुरीच्या शिवेवरच्या ओढ्याला पाणी आहे तेव्हा धार ओलांडू नये असा सल्ला पाठीमागून कोणीतरी दिला. हा अनाहूत सल्ला आम्ही दोघांनी ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि चंदनापुरीचा रस्ता धरला. जाताना अण्णाची आणि माझी चर्चा झाली. त्यानुसार आम्ही आधी मळूबाईच्या देवळात न जाता विद्यालयाच्या कार्यालयाशेजारील शाळेच्या प्रयोगशाळेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तिथं गेलो, पण प्रयोगशाळेला भलं मोठं कुलूप. मग अण्णासाहेब प्रयोगशाळा मदतनीस लक्ष्मण कढणे मामाच्या घरी गेला. प्रयोगशाळेच्या कुलपाच्या किल्लीसहित तो हजर झाला. पण सापाच्या विषावरील पोटॅशियम परमॅग्नेट आम्हाला पाहिजे असं सांगितल्यावर त्यानं गवांदे सरांकडे बोट दाखवलं. मग अण्णासाहेबानं गवांदे सरांना बोलवून आणलं. मी त्यांना 9वीच्या रसायनशास्त्रातील पोटॅशियम परमॅग्नेटच्या उपयोगासंबंधी आठवण करून दिली. त्यांच्याही ते चटकन लक्षात आलं. प्रयोगशाळेचं दार उघडून आम्ही आत गेलो. रसायनाची नेमकी बरणी सरांनी हुडकून काढली. आता माझ्या पायावर दंश केलेल्या भागावर ब्लेडने आडव्या चिरा मारून त्यातील विषारी रक्त वाहू द्यायचं होतं, पण प्रयोगशाळेतील सर्व ब्लेड गंजून त्यांची धार बोथट झाली होती. मग सरांनी कढणे मामाला त्यांच्या घरी जाऊन दाढीचं ब्लेड आणायला सांगितलं. कढणे मामांनी तत्काळ सरांच्या घरातील भारत ब्लेड आणलं. मग सरांनी दंशाच्या दोन्ही बाजूला ब्लेड मारून जखमा केल्या. त्यातून रक्त येऊ लागलं. थोड्याच वेळात ते सुकूनही गेलं. तेवढ्या वेळात सरांनी पोटॅशियम परमॅग्नेटच्या खड्यांची बारीक भुकटी केली आणि रक्त सुकलेल्या पायांच्या चिरांमध्ये भरली. त्यामुळे तिथं जळजळ झाली, पण मी ती सहन केली. यात जवळपास अर्धा तास गेला. हे वैज्ञानिक उपचार झाल्यावर गवांदे सर्व कढणे मामा प्रयोगशाळा बंद करून झोपायला निघून गेले. मग मी आणि अण्णासाहेब धार्मिक उपचारासाठी मळूबाईच्या देवळात गेलो. पण रात्रीची वेळ असल्यानं दोन्ही दरवाजे, एक देवीकडचा दुसरा विठ्ठल रखुमाईकडचा, आतून बंद होते. आवाज देऊन देवळातील पुजारी तो उघडण्याची सुतराम शक्यता नव्हती, कारण दिवसा आम्ही शाळेतली पोरं देवळात शिरली तर हा पुजारी आमच्यावर ओरडायचा आणि कधी कधी मारायचा सुद्धा. तो बऱ्याचदा पोरांच्या अंगावर धावून जायचा. गावातील कोणी ज्येष्ठ माणूस सोबत असेल तर तो विनासायास दर्शन घेऊ द्यायचा. गावातील लोकांनी ही ब्याद या देवळात का ठेवली असा प्रश्न माझ्या मनाला कधी कधी पडायचा. देवळाचं दार उघडलेलं नसताना आम्ही देवीच्या पायरीवर बसलो. दरवाजाच्या उजव्या हाताला असलेल्या डालड्याच्या रिकाम्या डब्यात भरून ठेवलेल्या देवीच्या अंगाऱ्यात बोट बुडवून अंगारा कपाळाला लावला. पायरीवर डोकं ठेवून देवीकडे प्राणांची याचना केली. 20 मिनिटं पायरीवर विसावून आम्ही दोघं भाऊ पुन्हा झोळ्याला निघालो. आता डोक्यावरचा चंद्र मावळतीला गेल्यानं त्याची प्रभा कमी झाली होती. उगवता असताना त्याची सुलटी दिसणारी वाटी मावळताना उलटी झाल्यासारखी दिसत होती. अर्धा चंद्र मावळताना याआधी कधी न्याहाळून न पाहिल्यानं मला चंद्रास्त विचित्र अवस्थेत वाटत होता. चालताना आमच्या लांबच लांब धुसर सावल्या पडल्या होत्या. लांब लांब टांगा टाकत त्या आम्हाला सोबत करत होत्या. जवळपास 2.5 तासांनी घरी पोहोचलो असू. आई, बाई, दादा जागेच होते. ज्या अर्थी मी माझ्या पायांनी घरी चालत परतलो त्या अर्थी आपल्या लेकराला आता मृत्यूची भीती नाही असा दादांनी शास्त्रीय विचार केला. आम्हाला पाहताच साऱ्यांचा जीव भांड्यात पडला. थोडी इकडची तिकडची चर्चा होऊन सगळे झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून रात्री काही घडलंच नाही या आविर्भावात 7च्या शिकवणीच्या जादा तासाला मी चंदनापुरीला वर्गात बसलो होतो.
गवांदे सरांनी रात्री माझ्यावर गुदरलेल्या प्रसंगाची कल्पना वर्गाला दिली आणि त्याचबरोबर माझ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाहवा केली. साप चावूनही आपला मित्र वाचला याचा सगळ्याच वर्गमित्रांना आनंद झाला. वर्गात सुभद्रा, झुंबर, मंगल या वयाच्या मानानं अधिक समंजस शहाण्या मुली वाटायच्या. मधल्या सुट्टीत त्यांनी माझ्या तोंडून रात्रीची स्टोरी ऐकून घेतली आणि बरं झालं वाचला अशी प्रतिक्रियाही ऐकवली. वर्गात अभ्यासाचं वातावरण निर्माण झालं होतं. सराव परीक्षा येऊन ठेपली. त्याआधी प्रात्यक्षिक परीक्षेसाठीची फी गोळा करण्यात आली. वर्गातल्या एका हुशार मुलावर पैसे सांभाळण्याबरोबरच हिशेबाची जबाबदारी सोपवण्यात आली. सर्वांचे पैसे गोळा झाले आणि हा विद्यार्थी त्याच्या वर्गातल्या मित्राबरोबर मुंबईला पळून गेला. सगळे पैसे संपेपर्यंत दोघांनी मजा हजा केली. मग गावातल्या मुंबईकरांची ओळख काढून भाड्यासाठी पैसे घेतले आणि पुन्हा चंदनापुरीला आले. त्याच्या टोमॅटोचा व्यापारी असलेल्या थोरल्या भावानं वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे सरांकडे चुकते केले. यथावकाश वार्षिक परीक्षा झाली. सर्वात डल बॅच असणाऱ्या आमच्या वर्गाचा बोर्डाचा एकूण निकाल आत्तापर्यंतच्या कुठल्याही बॅचपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे 92.59%, तर शाळेत पहिला आलेल्या विद्यार्थ्यानं प्रथमच 80% टप्पा पार केला. मी 81% मार्क मिळवून वर्गात पहिला आणि तालुक्यात तिसरा आलो. 10वी नंतर पुढं क्रमिक अभ्यासक्रम न शिकता अभियांत्रिकी पदविका घ्यायचं माझ्या मनानं नक्की केलं होतं. त्याप्रमाणे कोल्हापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला. या 3 वर्षांच्या काळात माझा वर्गमित्र चांगल्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील राजाराम कढणे माझ्या निकट संपर्कात आला आणि पुढं जिवलग मित्र म्हणून आम्ही दोघंही मान्यता पावलो. कोल्हापूरला असताना प्रत्येक वर्षाची वार्षिक परीक्षा संपली की मी संगमनेरला त्याच्या खोलीवरच असायचो. कधी कधी त्याच्या कॉलेजच्या वर्गातही जाऊन बसायचो. रात्रभर आमच्या गप्पा सुरू असायच्या. शेवटच्या वर्षी कोल्हापूर सोडण्याआधी मी त्याला कोल्हापूरला बोलवून घेतलं. 2 दिवस पन्हाळा, ज्योतिबा, रंकाळा, राजवाडा बघण्यात गेले. 3ऱ्या दिवशी कोल्हापूर सटाणा गाडीनं आम्ही संगमनेरला आलो. पदविकेचा निकाल सप्टेंबर महिन्यात लागला. मी निकाल घेऊन कोल्हापूरवरून पुण्याला आलो. पुण्यात तत्कालीन पाटबंधारे खात्यात नोकरी मिळवण्यासाठी सेंट्रल बिल्डिंगमधील अधीक्षक अभियंता कार्यालयात नोंदणी करणं तसंच सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळवण्यासाठी बाजीराव रोडवरील अधीक्षक अभियंता कार्यालयात नोंदणी करणं गरजेचं होतं. गणेशोत्सवाचे दिवस होते. कोल्हापूरवरून पुण्यात आल्यावर शिवाजीनगरच्या कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात 2 दिवस मुक्काम केला. तिथं दिलीप वाकचौरे हा माझ्याच हायस्कूलचा 2 वर्ष मला ज्येष्ठ असणारा चंदनापुरीकर शिक्षण घेत होता. 2 दिवसात पाटबंधारे आणि B&C खात्यात नाव नोंदणी करण्याबरोबरच त्यानं पुण्यातील गणपतीही मला दाखवले. त्याच्याच मेसला जेवत असल्यानं माझ्या खिशाला तोशीस पडली नाही. पुण्यातील नोंदणीचं काम उरकून मी झोळ्याला परतलो. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर 3 महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर 1983 मध्ये मला नोकरी मिळाली. या 4 महिन्यात मला दादांनी घरात काहीच काम करू दिलं नाही. मी रोजच राजारामच्या खोलीवर संगमनेरला पडीक असायचो. रात्री त्याच्या खोलीवर मुक्काम करून सकाळी झोळ्याला यायचो. पुन्हा रात्री त्याच्या खोलीवर असायचो. एकदा खोलीवर गेलो. चावडी चौकातून जुन्या बाजारपेठेत जाताना लागणाऱ्या जैन मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका मारवाड्याच्या घराच्या 2ऱ्या मजल्यावर त्याची खोली होती. वरच्या मजल्याची भुई शेणानं सारवलेली व ओबडधोबड होती. रात्री 7:30 वाजता त्यानं मोड आलेल्या मटकीची भाजी स्टोव्हवर शिजवायला ठेवली. भाकरी सकाळच्याच होत्या. स्टोव्हवरच्या भाजीचा छान वास सुटला होता. तोंडाला पाणी सुटलं होतं. कधी एकदा जेवायला बसतो असं दोघांनाही झालं. त्यानं सांडशीनं धरून भाजीचं पातेलं खाली उतरवलं आणि नेमक्या त्याच वेळी सांडशी फिरली. भाजीचं पातेलं निसटून जमिनीवर उपडं पडलं. डोळ्यात देखत सारी भाजी आणि रस्सा शेणानं सारवलेल्या भुईत जिरून गेला. आषाढ भूताप्रमाणे आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बसलो. पण पोटात काहीतरी ढकलायला हवंच होतं. दोघांनी कपडे घातले आणि सय्यद बाबा चौकात गेलो. तिथं दर्ग्याच्या दक्षिणेला भज्यांची आणि गोड गुलगुल्यांची कढई अजून सुरूच होती. 5 रुपयांचे भजे व गुलगुले घेऊन खोलीवर आलो. कोरड्या भाकरीबरोबर भजी खाऊन त्या रात्री उदरभरणं पूर्ण झालं. सकाळी संगमनेरवरून झोळ्याला येताना माझ्या कोल्हापूरवरून आणलेल्या सायकलवरून मी प्रवास करायचो. सगळी चढणीची सडक.
मग एखाद्या ट्रकच्या मागील फाळक्याला असलेल्या लोखंडी साखळीच्या कडीला उजव्या हातानं घट्ट पकडायचं आणि डाव्या हातानं सायकलच्या हँडलचा समतोल राखायचा. ट्रकच्या स्पीडबरोबर आरामात आडव्या ओढ्यापर्यंत यायचो. ट्रकचा स्पीड थोडा कमी झाला की लोखंडी कडीचा हात सोडून उजव्या हातानं सायकलचा हँडल पकडायचा. रोजच ही कसरत असायची. आडव्या ओढ्याच्या आधी उजवीकडं वळून मधल्या रस्त्यानं मळ्यातल्या घरी पोहोचायचो. असा बरेच दिवस दिनक्रम होता. घरी येऊन 2 महिने उलटले. दिवाळी आली. तेव्हा एक दिवस बाई मला म्हणाली, भाऊ, नोकरी लागल तवा लागल. आता घरी बसून खाण्यापेक्षा तू एखाद्या कापड दुकानात काहीतरी काम बघ. तेवढाच आम्हाला हातभार लागल. दादांनी बाईचं बोलणं ऐकलं नि ते रागानं लाल झाले. तिरमिरीत त्यांनी बाईला शिव्या द्यायला सुरुवात केली. कापड दुकानात आणि हाटलात काम करायला मी पोरगा इंजिनियर केला नाही. तुला होईल तेवढं काम कर. तशी तू काय डोंगर उचलीत नाही. भाऊनं काय करावं ह्याची पंचायत तू करू नको. तुकडा खाय आणि गप्प पड. बाईची बोलती बंद झाली. मलाही वाईट वाटलं. पण त्या दिवशी रात्री बाई माझ्याशी बोलली, भाऊ, तुला एक गोष्ट सांगू का? 2 महिने झाले तू घरी बसून आहेस. आज विड्यांच्या कारखान्यात वेगळीच चर्चा सुरू होती. काय चर्चा सुरू होती याबाबत मी उत्सुकता दाखवली तेव्हा ती म्हणाली, बायात कुजबूज चाललेली होती की आपल्या गावातल्या वाळ्यांच्या कुटुंबातील एका वक्त्या माणसानं आवई उठवली की भिकाचा पोरगा नापास झालाय. नाहीतर इंजिनियर झाल्यावर एवढे दिवस कुणी घरी बसतंय का? तो फेल झालेले पेपर परत देणार आहे. मग पास झाल्यावर त्याला नोकरी मिळेल. तोपर्यंत भिकाला जमिनीचा एखादा तुकडा नक्की विकावा लागणार आहे. बाईचं बोलणं ऐकून मी वरकरणी हसलो आणि तिला भरवसा देण्याच्या उद्देशानं म्हणालो, बाई, मी नापास झालेलो नाही. सगळ्या सेमिस्टरला मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो आहे. शेवटच्या वर्षात 74% गुण मिळवून मला विशेष योग्यता मिळाली आहे. शिवाय मी कॉलेजात 3रा आलो आहे. तेव्हा माझ्या नापासाची आवई खोटी आहे. सरकारने भरती सुरू केली की मला नोकरी नक्की मिळणार आहे. मी असं बोलल्यावर त्या भोळ्या माऊलीच्या जीवात जीव आला. गावात कुणी काहीबाही बोललं की मनाला लावून घ्यायचा तिचा स्वभाव. इतके दिवस माझा ल्योक एव करणार अन तेव करणार असं उच्चारवानं सांगणारी माझी आई गेले 2 महिने डोक्याची खुरमेंडी घालून बसली होती. इंजिनियर झालेला तिचा मुलगा आई वडिलांच्या जीवावर खात होता. लोकांच्या दृष्टीनं सगळा भ्रमाचा भोपळा. कशाचा इंजिनियर अन कशाची नोकरी. बाईच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि तिनं मला मिळल ती नोकरी धरायला सांगितली. पण दादांच्या चेतावणीनं तिच्या सूचनांवर पाणी पडलं.